नमस्कार अन्वेकर बांधवांनो. आज मी आपल्या अनवा गावाच्या राजकारणाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण आज वेळ आहे बोलण्याची आणि बदल घडवण्याची. अनवा महाराष्ट्रातील एक आध्यात्मिक ठिकाण. आपले अनवा हे गाव केवळ नावापुरते नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात छोटे पंढरपूर म्हणून ओळखले जाते. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात, भक्तिभावाने डोकं टेकवतात, आशीर्वाद घेतात. इतका मोठा ओघ, इतकं मोठं नाव, पण तरीही आपल्या गावाचा विकास मात्र थांबलेला आहे. हे दुःखद वास्तव आहे. 5,000+ मतदार, पण प्रतिनिधी मात्र नाही. अनवासारख्या मोठ्या गावात 5,000 पेक्षा जास्त मतदार आहेत. सर्व समाज, सर्व जाती धर्म, सर्व वर्ग एकत्र राहणारे, एकमेकांच्या सुखदुःखात धावून जाणारे लोक. पण एवढ्या मोठ्या गावातून गेल्या 15 वर्षांपासून जिल्हा परिषद सदस्य एकही निवडून आलेला नाही. लहान गावातील सदस्य येतो, निवडून जातो आणि आपल्या मोठ्या सर्कलवर राज्य करतो. हे आपल्या गावासाठी लाजिरवाणे आणि विचार करण्याजोगे आहे. आपण पक्ष बघतोय की पात्र व्यक्ती? गावाची परिस्थिती अशी का? कारण आपण मतदान करताना पक्षाचा विचार करतो, पण गावातील पात्र व्यक्तीचा विचार करत नाही. हीच एकमेव चूक आपल्याला मागे खेचत आली आहे. पण आता वेळ बदलाची आहे. आता गाव जागा होत आहे, तरुण जागे होत आहेत. गावातील प्रत्येक वडीलधारी मंडळी आता एकच म्हणत आहेत, गावाचा नेता गावातूनच हवा. तुमच्या समोर उभा आहे तुमचाच माणूस, दीपक भाऊ सोनूने. दीपक भाऊ गेली अनेक वर्षे समाजकारण, रस्ते, पाणी, वीज, युवकांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, विकास कामे हे सर्व स्वतःच्या उत्साहाने करत आहेत. गावासाठी रात्रंदिवस धावणारा नेता, गावाला न्याय मिळवून देईल असा नेता आता आपल्या समोर उभा आहे. आता गरज आहे तुमच्या एकजुटीची. बदल हा एका माणसाचा नाही, तो संपूर्ण गावाचा असतो. म्हणून सर्व समाजातील बंधूंनो, सर्व युवा वर्गांनो आणि मान्यवर महिला वर्गांनो, आपण सर्वांनी एकत्र येऊन दीपक भाऊ सोनूने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. 15 वर्षांनंतरचा बदल आपणच घडवणार. अनवा हे नाव पुन्हा एकदा बुलंद करण्याची वेळ आली आहे. आपल्या गावाला न्याय देण्याची वेळ आली आहे. विकास, प्रगती आणि सन्मान घेऊन येणारा बदल यावेळी गावच घडवणार. कारण बदल करण्याची ताकद कोणाकडेही नाही, ती फक्त आणि फक्त आन्वेकर जनतेकडे आहे. चला एकजुटीने पुढे जाऊ आणि आगामी काळात इतिहास घडवू. आन्व्याचा आवाज आता दाबला जाणार नाही. आन्व्याचा नेता आता आपलाच असणार आणि 15 वर्षांचा अंधार संपवून आपण प्रकाश आणणार.